आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आदिनाथ शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार तसेच काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, काही रयत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आमच्या बरोबर एकत्र येऊन आम्ही या कारखान्याची निवडणूक लढवत असून आम्ही शेट्टी साहेबांना भेटून आम्ही सांगितलं की तुमचा आम्हाला पाठिंबा मिळाला पाहिजे. शेतकऱ्याचे काय व्यथा आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय, पण तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक चांगलं आश्वासन या कारखान्याच्या मार्फत किंवा हा कारखाना हे नक्की चांगलं चालवतील, आम्ही चालवला आहे आणि त्यांचा पाठिंबा मिळवून आम्ही त्यांना भेटलो होतो. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि पुढचं काय असेल तुमची पत्रकार परिषद तुम्ही चालू करू शकता. माझी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष यांनी माझ्या आमदार संजय यांना पाठिंबा दिला. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष, आता तुम्हाला सांगतो, तालुका अध्यक्ष मोठा का पक्षाचा प्रमुख मोठा हे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. माझ्याबरोबर SMS झालेले मी तुम्हाला पाठवतो, ते स्वतः व्हिडिओ क्लिप पाठवणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळे चित्र क्लिअर होईल. त्याचा काय विषय हा तुम्हाला प्रहार संघटनेचे ते सगळे अध्यक्षच प्रमुख आहेत, त्यांचा तुम्हाला व्हिडिओ काय कर्जमाफीचं महायुती आघाडी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होते तेव्हा महायुतीच्या नेत्यांनी मग त्याच्यामध्ये अजित पवारांचं राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, त्यांनी संयुक्तरित्या एक जाहीरनामा काढलेला होता छोट्या मोठ्या पक्षासहित. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक वचन दिलेलं होतं की आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. खरं तर हे आश्वासन का दिलं? कारण महाविकास आघाडीनं 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. त्याला वरचढ होण्यासाठी म्हणून त्यांनी सातबाराच कोरा करण्याचे घोषणा केली होती. आता राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की राज्याची आर्थिक स्थिती काही बरोबर नाही आणि त्यामुळं हे अवघड आहे. अजितदादा स्वतः सांगतात की मी 11 अर्थसंकल्प मांडले, म्हणजेच राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडानखडा माहिती अजितदादाशिवाय इतरा कुणालाच नाही आहे. मागच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. मग असं असताना ज्यावेळी जाहीरनाम्याच्या माध्यमातून हे आश्वासन दिलं गेलं त्यावेळी अजितदादा त्यात नव्हते का? कारण तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी मिळून हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता. मग त्यावेळी का बोलले नाहीत? म्हणजे शेतकऱ्यांना गंडवायचं, शेतकऱ्यांचा विश्वासघात करायचा, शेतकऱ्यांना फसवायचं आणि त्यांची मतं घ्यायचं, असं जर यांचं कारस्थान असेल. आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मतं दिली सुद्धा. कारण कर्जमुक्ती बरोबरच त्यांनी हमी भावावर 20% अनुदान देण्याचंही जाहीर केलेलं होतं. सोयाबीनला 6,000 रुपये देणार असं जाहीर केलेलं होतं, पण जेमतेम 11 लाख टन एवढं सोयाबीन त्यांनी खरेदी केलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. आणि म्हणून सगळा महाराष्ट्र फिरून मी आता एका दौऱ्यातूनच परत येतोय मराठवाड्या विदर्भाच्या फिरून आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करतोय. आणि आम्ही आता अशी भूमिका घेतली आहे, महायुतीचे आणि या सरकारमधले मंत्री जिथं जिथं येतील त्या त्या ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये जाऊन तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक का केली, विश्वासघात का केला असा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार आहोत. आता राज्याची आर्थिक स्थिती काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही आश्वासन दिलंय त्या पद्धतीनं सातबारा कोरा करा, आता तुमची सुटका नाही अशी आमची भूमिका. आपण काही वेळापूर्वी सांगितलं कोकाटेने जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी मंत्रिमंडळाला हात म्हणल्यावर त्यांचा राजीनामा द्यावा. कारण अशा प्रकारे असंवेदनशील वक्तव्य सातत्यानं करणारा कृषी मंत्री मी बघितलेला नाही. एकाच दुसऱ्या वेळा चुकून बोललं तर समजू शकतो, परंतु या माणसानं पहिल्यांदा शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली.
त्याच्यानंतर या माणसानं असं सांगितलं की तुम्ही कर्जमाफीचे पैसे आले की ते तुम्ही त्यातनं साखरपुडा करताय. त्याला एवढं कळायला पाहिजे की कर्जमाफीचे पैसे सरकार काय शेतकऱ्याच्या हातात देत नाही, तर ते बँकेच्या अकाउंटला भरतात आणि बँक त्यांना कर्ज नसल्याचा दाखला देते. तर तरी सुद्धा ज्या माणसानं स्वतःच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवण्याला हातभार लावलेला आहे, तो माणूस शेतकऱ्यांची माफं काढतो. आणि त्याच्यात बरीच भर म्हणून आता काय म्हणायचं की तुम्ही कांदा भरपूर लावला म्हणून कांद्याचे भाव पडले. आता शेतकऱ्याला जर का ही माहिती असती, कांद्याची लागवड किती आहे, देशात कांद्याची लागवड किती झाली आणि बाजारपेठेत किती आवक होणार आहे, ही माहिती असत तर कदाचित शेतकऱ्यांनी कांदा लागवड कमी केली असती. ही माहिती द्यायची जबाबदारी कुणाची? सरकारची. आणि सरकार अशा प्रकारची माहिती काही शेतकऱ्याला उपलब्ध करून देत नाही. बाजारात गेल्यानंतर कळतं की यावर्षी बंपर क्रॉप आलेला आहे. बर, तरी सुद्धा कितीही पिकलं तरी शेतकऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा जगाच्या बाजारामध्ये विकून त्याला 4 पैसे कमवण्यासाठीच त्यांना कृषी मंत्री केलेला आहे. त्यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही? मुळामध्ये केंद्राकडे जाऊन कृषी मंत्र्यांनी जर का आग्रह धरला असता, ठाम भूमिका घेतली असती की कांद्यावरची निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क जे आहे ते थांबवा, त्याशिवाय माझा कांदा मार्केटमध्ये जाणार नाही. उशिरानं कांद्यावरचे निर्यात शुल्क केंद्राने हटवलं, तोपर्यंत वेळ झालेला होता. म्हणजे केंद्राला जाब विचारण्याची हिंमत नाही आणि शेतकऱ्याला शहाणपणा शिकवतो. असला मंत्री काय कामाचा? म्हणून मी म्हटलं की यांना आता काढूनच टाका याच्यातून, मंत्रिमंडळातून. आंदोलन होतं गुलाबराव पाटलांच्या घरासमोर रात्री करणार होते मशाली संदर्भात, परंतु बच्चू कडूंच्या आंदोलन ते झालं नाही वाटतं. त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली की बच्चू कच्चे हो गए. आता एका माझ्या माहितीप्रमाणे काल त्याने नाशिकला काहीतरी आंदोलन केलं, मला नेमकं माहित नाही कारण मी दौऱ्यात होतो. एकाच वेळी माणूस सगळीकडे जाऊ शकत नाही. 11 तारखेला त्यांचं सगळीकडे आंदोलन होती आणि त्यामुळे एका ठिकाणी नाशिक कुठं, जळगाव कुठं, विरोध केला आणि आजही आहे. कारण शक्तीपीठ महामार्ग हा जनतेसाठी नाही, सामान्य लोकांच्यासाठी नाही, भक्तासाठी नाही, तो राजकीय नेत्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आहे, ठेकेदारांना पोचण्यासाठी आहे आणि भ्रष्टाचारासाठी आहे. त्या शक्तीपीठामध्ये 50,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे म्हणून त्याला मी विरोध केलेला आहे. गेल्या काही दिवसापासून सहकारी साखर कारखाने आणले जातात की याच्यावर तर माझी आता पीएचडी होईल इतके सगळे मी आतापर्यंत बोललेलो आहे. सहकारी साखर कारखाने अडचणीत आणायचे, आजारी पाडायचे, कर्जबाजारी करायचं, पुन्हा पुन्हा त्याला एनसीडीसी कडून सरकारच्या हमीनं कर्ज उपलब्ध करून घ्यायचं आणि मग त्या कारखान्यावर एवढा बोजा करायचा की तो कारखाना विकला तरी ते कर्ज भेटणार नाही. मग बँकालाही चुना लावायचा आणि सभासदांनाही चुना लावायचा आणि तोच कारखाना आपल्याच कुठल्या तरी बगलबच्च्याकडून विकत घ्यायचा, नंतर तो स्वतःच्या मालकीचा करायचा. हेच कारस्थान आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. 200 कारखाने सध्या चालू आहेत, त्यातले 101 कारखाने आता खाजगी झाले. खरं तर सहकारावर शिस्त आणली पाहिजे, अंकुश ठेवला पाहिजे, गैरव्यवहार करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. ती वर्षानुवर्ष होत नाही. बँका मोडून खाणारे खुलेआम फिरतात आणि त्या बँकांच्या मुळेच ज्यांचं ज्यांची जिंदगी चालते ते मात्र वाऱ्यावर जातात. अशा प्रकारची अवस्था सहकाराची झाली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आला, याला जबाबदार सोलापुरातले नेतेच आहेत. मोकळ्या गोडाऊनवर साखरेचं कर्ज काढायचं आणि ती बँक अडचणीत आणायचं, अशी कितीतरी एकापेक्षा एक प्रकरण सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहेत. आणि म्हणून प्रशासक आणावा लागला. किमान प्रशासक आहे म्हणून काही अंशी मी काय प्रशासक काही प्रयागराजला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलाय असं मी म्हणणार नाही, पण किमान अजून तरी बँक चालू आहे. आता या संदर्भात आपण पाहतो की अनेक जिल्ह्यांना वगळण्यात आले, सोलापूर जिल्ह्यात त्यामधून वगळण्यात आलं.
नेमकं त्यावरती कशाचं पीक विम्यासंदर्भात. पीक विम्याचं सगळं धोरणच सरकार बदलायला लागलेलं आहे, परंतु हे बरोबर नाही आहे. मुळामध्ये आधी होतं त्या विम्यामधून सुद्धा शेतकऱ्याचा लाभ कमी आणि कंपन्यांचा लाभ जास्त अशी परिस्थिती आहे. स्वतः सरकारनं कबूल केलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पीक विमा कंपन्यांनी 10,500 कोटी रुपयाचा नफा कमवला. खर तर ही मागची 5 वर्ष अशी होती, नैसर्गिक आपत्त्या सातत्याने यायच्या, गारपीट, अतिवृष्टी, परत दुष्काळ, काही ठिकाणी दुष्काळ पडायचा तर लगेच काही ठिकाणी गारपीट व्हायची आणि अवकाळी पाऊस. त्यामुळं विमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या, पण झालं भलतंच. विमा कंपन्या ह्या 10,500 कोटी नफ्यामध्ये गेल्या. याचं कारण असं आहे की ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नव्हतीच, ही प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या नावानं फक्त कंपन्यांचं भलं झालेलं आहे. शेतकरी बिचारा हेलपाटे घालतो, मला विमा मिळेल का यासाठी. म्हणजे नाव शेतकऱ्याचं घ्यायचं, नाव शेतकऱ्याचं सांगायचं आणि केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा, असे उद्योग पीक विम्याच्या माध्यमातून झालेले आहेत. सर, काही वेळापूर्वी गुलाबराव पाटील त्यांची जी कार्यक्रमात उपस्थिती होती, त्या उपस्थितीमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही ज्याप्रमाणे पक्ष फोडून आमदार फोडतोय त्याप्रमाणे शाळांनी सुद्धा विद्यार्थी फोडले पाहिजे. त्यांच्या जे पोटात आहे ते ओटात आलं, आता दुसरं काय बोलणार नाही. तर आपले 2 प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका वर्षानुवर्षी त्यांना मुदतवाढ, प्रशासन वगैरे याच्याकडे तुम्ही कुठल्या भावनेने पाहता? दुसरा प्रश्न असा आहे की अनेक कारखाना आता कर्जबाजारीपणामध्ये व्यत्यय सापडलेला आहे. त्याच्यामध्ये 3 पॅनल उभा आहे. सक्षम पॅनल म्हणून सरांच्या पॅनलकडे सर्वसामान्य शेतकरी पाहतो, पण उद्या सरांकडे जर ती सत्ता मिळाली की तुम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून नेमकं कुठल्या पद्धतीने काय नियोजन आहे? तुम्ही आता पाठिंबा दिलेला आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये असं काय आहे का जेणेकरून नाईकवाडी साहेबांचा एक आदर्श कारखाना म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं, तसं सरांच्या बाबतीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय नियोजन आहे का? त्याच्याबद्दल आपण मत काय? एक तर तुम्ही कुठला पहिला प्रश्न कुठला विचारला? जिल्हा, हा आलं लक्षात आलं. जिल्हा, आता अशी परिस्थिती की ह्या ज्या प्रश्न लक्षात आला, बोलतो की बेटा. त्याच्याबद्दल कोणीच काही उठत नाही, तुमच्याकडून अपेक्षा आहे. जिल्हा परिषद किंवा नगरपालिका, पंचायत समित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या ज्या आहेत, हे खरं तर कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा आहेत असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. कारण ज्याला राजकीय वारसा नाही, घराण्याचा वारसा नाही, असा एखादा कार्यकर्ता नगरपालिकेतल्या कामातून किंवा जिल्हा परिषदेच्या कामातून चमकू शकतो आणि मग लोक निश्चितच त्याचा याला आमदार करावा का, खासदार करावा का, अशा प्रकारे विचार करायला लागतात. म्हणजे ही एक कार्यशाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. दुसरी गोष्ट, प्रशासनावर सगळं अवलंबून असतं तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांची गरजच काय. म्हणून प्रशासन आणि जनता यांतली दुवा म्हणून हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले हे सदस्य काम करत असतात आणि ते चांगल्या पद्धतीने करत असतात. कारण मतदारसंघ छोटा असतो आणि तेवढ्याशा छोट्या मतदारसंघाशी थेट त्यांचा मतदाराशी संबंध असतो. त्यामुळं त्यांच्या मग शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, या प्रश्नाचे खडानखडा माहिती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या पदाधिकाऱ्यांना असते. आणि म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली आणि त्यातून उद्याचे राज्यकर्ते घडावेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण अलीकडच्या काळामध्ये घराणेशाहीला विरोध करता करता सध्याच्या राज्यकर्त्यांना असं वाटायला लागले की महाराष्ट्रामध्ये 200-250 जी काही घराणे आहेत त्याच्या पलीकडे काय राजकारण जाऊ नये, तीच मक्तेदारी राहावी, नवीन कार्यकर्त्याला संधी मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं निवडणुका टाळण्याचा प्रयत्न होतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे त्यांना असं वाटतंय
की काय गरज आहे जिल्हा परिषद सदस्याची, काय गरज आहे नगरसेवकाची, वर जी काही टक्केवारी येते ती थेट मंत्रालयात येते. आता कशाला पाहिजे हे लोक? आणि जनतेलाही ते कदाचित अशी मानसिकता तयार करायला लागली की तुमचं काही अडत नाही. आता 4 वर्ष 5 वर्ष नगरसेवक नाही. 6 महिने प्रशासक कालखंड संपल्यानंतर ते संस्थेमध्ये निवडणूक होऊन ते पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात केली. पण महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की कुणी त्याला चॅलेंज करा नाही कोर्टात. अहो, हे सरकार, मी सरकारला जबाबदार धरतो. हे सरकार जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं निवडणुका होण्यासाठी स्वतःच अडथळा आणतं. कोर्टाचं नाव पुढं करून स्वतःच अडथळा आणतं आणि ह्या निवडणुका होऊन देत नाहीत. कारण या लोकांना नवं नेतृत्व नको आहे. आणि त्याच जे काही पारंपरिक घराणे आहेत त्यांची देवाणघेवाण कशी करायची, त्यांना कसं ब्लॅकमेल करायचं, कसं आपल्या पक्षात घ्यायचं, हे सोपं काम आहे. ज्याचा इतिहास नाही असा माणूस राजकारणात तयार झाला की त्याला मॅनेज करणं अवघड जातं. भाजपचा थोडा मोठा वाटा आहे. सरकार म्हटल्यानंतर आता कोण आहे भाजपशिवाय? मी काय कोणाला भेट नाही. आणि दुसरा प्रश्न आता बाबतीमध्ये, आता त्या बाबतीत आता मी पाठिंबा तर आमचा आहेच, पण जे काय बोलायचं त्या सभेतच बोलतो. म्हणजे सर आता आम्ही म्हणजे प्रश्न मग त्याविषयी विचारायचे का नाही? अजून विचारायचे नॅशनल लेवलचे प्रश्न, राज्य लेवलचे अजून बरेचसे प्रश्न विचारू शकतो. म्हणजे अजून एक विषय तुम्ही सचिव म्हणून त्या सचिवांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले 10 वर्ष आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला कर्ज मिळवण्यासाठी सचिव हा खूप मोठा जो आहे, परंतु तोच सध्या उपाशी. त्यामुळे त्या संदर्भात शेतकरी काय बोलायचं? खर तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीचा सचिव काम करत असतो आणि त्या सचिवाचं पूर्वी त्यांचा देखरेख संघ होता. त्या संघाच्या मार्फत पगार व्हायचा, त्याची वर्गणी सोसायट्या कडून जमा व्हायची. परंतु बँक अडचणीत आल्यामुळे बँक आर्थिक, खर तर सेवा सोसायट्यांचा काही दोष नसताना जिल्हा मध्यवर्ती बँका ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे सेवा सोसायट्या अडचणीत आल्या. आणि सेवा सोसायट्या अडचणीत आल्यामुळे दर सेवा सोसायटी त्या सचिवाला पगार देऊ शकत नाही. आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी मात्र सचिवाला वाऱ्यावर सोडलेला अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं तोटा जरी असला तरी एक फंड निर्माण करून किमान सचिवांच्या पगारासाठी काही व्यवस्था केली पाहिजे. सर आता अभिनाथ कारखान्याचा जो विषय झाला तर या ठिकाणी आजी माजी आमदारांचे सध्याचे मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. जोर सरांचा होऊन दौरा सुरू आहे. याच्यामध्ये आपला त्यांना पाठिंबा आहे, त्यामध्ये टिकाव लागण्याची काही शक्यता वाटते काय? ते जिंकणार याची खात्री आहे मला. शालेय विद्यार्थ्यांबद्दल बोललं केळीचा समावेश व्हायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. आम्ही सातत्यानं मागणी करतोय आणि त्याचबरोबर सरकारनं मनुक्याचा सुद्धा समावेश करण्याची घोषणा करून आता 2-3 वर्ष झाली, पण त्याची सुद्धा खरेदी अजून बेदाणाची खरेदी होत नाही. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला बेदाणा असेल, केळी असतील, अगदी दूध सुद्धा, पण दूध टिकवणं जरा अवघड जातं त्याच्यामध्ये बरेचसे. पण दूध पावडर तरी द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. कारण शेवटी सरकारनं एवढी खरेदी केली दूध पावडरची तर दूध उत्पादकांनाही काही अंशी दिलासा मिळू शकतो. आणि आपली जी मुलं आहेत त्या मुलांनाही मध्यान्ह भोजन दर्जेदार मिळू शकतं. ही आमची मागणी आहेच, आमचा पाठपुरावा चालू असतो. सध्या महाराष्ट्राचं राजकारण सर आता कबीवरनं कुठं अशा काही मुद्द्यांवर कुठेतरी आणि महापुरुषांच्या अपमान अवमान याच्यावरच सध्या सुरू आहे. म्हणजे जे मूळ प्रश्न आहेत ते बाजूला हे जाणीवपूर्वक केलं जातंय. काही लोक नेमलेले आहेत. एखाद्या प्रश्नावर सरकार अडचणीत आलं, बॅकफुटवरला गेलं
तर सरकारला वाचवण्यासाठी म्हणून सरकारनं नेमलेला एखादा सदग्रस्त काहीतरी वक्तव्य करतो, सगळा फोकस त्याच्या वक्तव्यावर, सगळा महाराष्ट्र त्या चर्चेमध्ये गुंतून पडतो. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चाललं, मला वाटतं 6 आठवडे चाललं. पण सध्या महाराष्ट्रासमोर कुठले प्रश्न महत्वाचे आहेत? तर सध्या दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत, हा प्रश्न महत्वाचा आहे. नुकतंच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये माहिती दिली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे. ही बाब गंभीर आहे. ठिबक सिंचन घेतलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षापासून अनुदान मिळालेलं नाही आहे. शिक्षक संच मान्यतेचा एक मुद्दा आहे आणि त्यामुळं वाडी वस्तीवरच्या शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण केला. आज मला वाटतं काल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती होती. त्यांनी वाडी वस्तीवर बहुजनांच्या पोरांच्या पर्यंत, शेतकऱ्यांच्या पर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे म्हणून प्रयत्न केले. म्हणून हा महाराष्ट्र अजून महात्मा फुलेंना विसरलेला नाही. पण आज काय होतंय की अशा पद्धतीनं संच मान्यतेच्या नावाखाली 1ली ते 7वी वर्गासाठी एकच शिक्षक द्यायचा, 2 शिक्षक द्यायचं पटसंख्येच्या आधारानं, असं म्हणून केवळ काही वर्ग जो आहे, गरीब वर्ग आहे, त्यांची पोरं साक्षर करायची पण सुशिक्षित करून द्यायचं नाही आणि आपला चंगळवाद पोचण्यासाठी नव्या गुलामांची निर्मिती करायची. हे जे कारस्थान चालू आहे या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. शाहू महाराजांच्या संस्थानाचं उत्पन्न अतिशय तोकडं होतं, तरी सुद्धा ते आपल्या एकूण बजेटच्या 6% बजेट हे शिक्षणावर खर्च करत होते. आज एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला आम्ही कर देतोय, सरकारचं बजेट 1% सुद्धा नाही शिक्षणासाठी. आणि यामुळं अशी परिस्थिती असताना, हे सारे प्रश्न असताना, ह्या विषयावर विधानसभेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती. पण चर्चा कशावर झाली? चर्चा झाली औरंगजेबाच्या कबरीवर, चर्चा झाली वाघ्या कुत्र्यावर, चर्चा झाली कोरटकरवर, सोलापूरकरवर, अजून कोण कोण असे आहेत, खोक्या बोक्या, सगळी यांच्यावर चर्चा झाली. पण जे मूलभूत प्रश्न आमचे आहेत, जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याच्यावर चर्चा झालीच नाही. आणि याची चीड सामान्य माणसाला निश्चितच आहे. महात्मा फुले यांच्या चित्रपटाला कुठेतरी विरोध होतोय आणि त्यांच्या समर्थनात कुठेतरी एक दुसरा गटके उतरलेला आहे, वंचित बहुजन आघाडी. तेही यासाठीच आहे. खर तर मला सांगा की महात्मा ज्योतिबा फुले काय आपल्याला नवीन आहेत का? महात्मा ज्योतिबा फुल्यांचा तर इतिहास एकदम ताजा आहे. मग ज्या समस्यांना महात्मा ज्योतिबांना तोंड द्यावं लागलं, सावित्रीबाईंच्यावर शेण पेकलं गेलं, ते दाखवायला नको चित्रपटामध्ये? मग सगळं चांगलं चांगलं होतं तर मग महात्मा फुले का जन्माला आले? सगळं चांगलं होतं तर महात्मा फुले हे बहुजनांच्यासाठी, बहुजनांना ताट मानेने जगायला मिळालं पाहिजे म्हणून सातत्यानं आयुष्यभर झटले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. शेतकऱ्यांचं खरं दुखणं कोणी मांडलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलं. शिक्षणाच्या आद्यजनक म्हणून त्या फुले दाम्पत्याकडे कोणी पाहिलं जातं, परंतु छत्रपती उदयनराजे यांनी सांगितलं की मुलींची पहिली शाळा ही त्यांच्या वंशजांनी सुरू केली आणि फुलेवाड्यात तर त्यांची पहिली शाळा सुरू झाली असंही त्याचा शिकवलं. आता उदयन महाराजांनी म्हटलंय ती काय मी कुठं आधीच वाचलं नाही, आजच माझ्या माहितीत ही भर पडली. पण मी जे आजपर्यंत इतिहास वाचला तो मुलींची शाळा पहिल्यांदा महात्मा फुलेंनी सुरू केली. सर आता माझा एक शेवटचा प्रश्न. सरकार स्थापन झालं 6 महिने झाले, सर्वच ठिकाणी आघाड्यावर त्यांना अपयश आलेलं आहे. म्हणजे महिलांचे तुमचे 2-3 हजार किंवा बाकीचं सर्वच ठिकाणी. तर महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहतोय की तुम्ही संविचारी लोकांना घेऊन भविष्य काळात मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात उभारणार का? प्रयत्न आमचा चालू आहे. मी प्रयत्न कधीच सोडत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सोलापूरला गेली 20 वर्षे येतोय. माझ्या बरोबर पूर्वी कोण कोण होते, आता कोण कोण आहेत ही माहित आहे. पण मी काही दमत नाही, थकत नाही. जुना गेला तर नवा शोधतो, त्याला बरोबर घेतो.
तो किती दिवस राहील त्याला बरोबर घेतो. तो गेला तर नवीन शोधतो. माझा प्रयत्न चालू आहे. पाठिंबा देत आहे विधानसभेला त्यांच्याबरोबर पाठिंबा असेल पण त्यांच्या शिक्षणाला जिल्हा कधी नाही त्याला त्यांनी ठरवायचं. पहिल्यांदा साखर कारखान्याची निवडणूक होऊन दे, मग आम्ही विचार करू. तुम्ही विचार करत आहे कारखान्याच्या निमित्ताने साखरपुडा ठरवायचा म्हणजे सरांचा साखरपुडा ह्या बोलणी चालू आहे. सर आजही 14 दिवसामध्ये शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नाही आज सुद्धा आणि ज्यावेळेस निलंबाने दिली जाते त्यावेळी कसं गॅस दिली जात नाही. या संदर्भात आपली काय भूमिका राहते की आपण सतत तुम्ही बोलता की 14 दिवसात कारखान्यांनी हो तसा कायदाच आहे. आणि मध्यंतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं. आणि नुकतंच तो जो शासन निर्णय होता तो हायकोर्टानं रद्दबातल केलेला आहे. त्यामुळं मूळ जो शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 आहे त्यानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसामध्ये विना कपात एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे. त्याच्यानंतर हा निकाल लागल्यानंतर त्या निकालाची प्रत घेऊन मी साखर आयुक्तांना भेटलो आणि म्हटलं की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या कारखान्यांनी याचा भंग केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करून व्याजासकट शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 37 कारखान्यावर आरआरसीची नोटीस साखर आयुक्तांनी बजावलेली आहे. आणि उरलेले कारखाने जे आहेत आता ते शोधून काढून, कारण तक्रारी काही कारखान्यांनी सुरुवातीला 2-3 आठवड्याचं बिलं दिलेली आहेत पण नंतरची दिलेली नाही. असं जशा जशा तक्रारी येतील तशा तशा पद्धतीनं आम्ही आता तक्रारी दाखल करतोय. काही कारखान्यांनी जुन्या 2022च्या शासन निर्णयानुसार 2500-2700 अशा प्रकारचं उचल दिलेलं आहे. उरलेली रक्कम 400-500 जी काय त्यांची बसते ती आता व्याजासकट त्यांनी दिली पाहिजे. त्यांना व्याज सोडणार नाही अशी आमची मागणी आहे. ते वसूल करणारच. अशा प्रकारे विरोधकांनी उठवला होता. त्यानुसार अमेरिकेमध्ये जी काय मंत्रिमंडळातले की भारत म्हणून जी काय महिला आहे त्यांनी सांगितले माझ्याकडे पुरावे आहेत आणि ईव्हीएम हॅक होते त्याचे सर्व काही पुरावे आहेत अशा प्रकारे सांगितले आहे. मला वाटतं की एलॉन मस्कने पण ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केलेली होती. आणि आज मी सुद्धा एक बातमी वाचली की अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं सांगितलं की हे होतंय. आणि ही मागणी 2019 पासून मी स्वतः करतोय. तुम्हाला आठवत असेल एकदा मी राज ठाकरे आम्ही पुढाकार घेऊन सर्वपक्षीय मोर्चा आम्ही मुंबईमध्ये काढणार होतो 2019 साली. पण नंतर कोरोना झाला आणि आमचा मोर्चा तो होऊ शकला नाही. आणि कोरोना झाल्यानंतर सगळेच हिसकटले कारण मध्ये ईडी आली त्यामुळे बरेच लोक त्यातले कमी झाले. तो विषय बाजूला पडला. पण त्यावेळेपासून आजपर्यंत माझं आजही मत आहे की मतदाराने दिलेलं मत उमेदवारापर्यंत पोहोचत नाही या मताशी मी ठाम आहे. सरकारमध्ये अशा प्रकारे आलेला आहे का? माझं मतच आहे की मतदारांनी दिलेलं मत उमेदवारापर्यंत त्यांना ज्याला मत दिलं त्यापर्यंत पोहोचत नाही. राज्यातील 95,000 नाही. आता मी स्वतः सोशल मीडियातून आवाहन केलं होतं की ज्यांची बिलं थकलेली आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. आणि त्या पद्धतीनं जे लोक संपर्क साधला मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये 2 वेळा जाऊन त्या कारखान्यांच्या बद्दल तक्रारी केली. कारवाईच्या व्यतिरिक्त कडक कारवाईचं प्रावधान नाही त्यामुळे आरआरसी हा कायदा काही साधा नाही तो कडकच आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि अंमलबजावणी साखर आयुक्तांनी फक्त आरआरसीचं सर्टिफिकेट इश्यू करायचं असतं आणि अंमलबजावणी प्रशासनाने करायचं. आरआरसी म्हणजे काय? हा कारखाना सरकारचा थकबाकीदार आहे असं सर्टिफिकेट इश्यू करायचं. सरकारचा थकबाकीदार आहे म्हटल्यानंतर थकबाकी वसूल करायची जबाबदारी कोणाची? कलेक्टरची. कलेक्टरनं त्याची अंमलबजावणी करायची असते. आणि हे यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. होय. आणि प्रशासनावर अंकुश कोणाचा आहे तर जे एफआरपी बुडवतात त्यांचा आहे. त्यांना कोणी निवडून दिलंय? ज्यांची एफआरपी बुडल्या त्यांनी दिले. काही कारखाने 24 रुपये गाव देतात काही कारखाने 23 रुपये देतात. हा जो फरक आहे
तर कारखान्याने व्यापारमध्ये आता ऊस तोडतोय. माळेगाव कारखान्याने 34 येते, आदिनाथ कारखान्याने 23 हा जो फरक आहे त्याचा जास्त ऊस आहे. कारखान्याने काही दिलं नाही, त्याच्या कारखान्याने काही दिलं नाही, ते शेतकऱ्यांच्या मध्ये खूप मोठं नुकसान आहे. त्याच्यामध्ये ऊसाचा दर हा ऊसाची गुणवत्ता, कारखान्याची कार्यक्षमता, कारखान्याचा उत्पादन खर्च, गुणवत्ता म्हणजे रिकव्हरी आलीच. म्हणजे ऊसाची गुणवत्ता ही त्याच्यामध्ये असणाऱ्या रिकव्हरीवरच ठरली पाहिजे. आणि ऊसाची गुणवत्ता, कारखान्याची कार्यक्षमता आणि कारखान्याचा उत्पादन खर्च आणि तोडणी वाहतुकीचा खर्च याच्यावर अवलंबून आणि कारखान्यावर असणारं कर्ज याच्यावर अवलंबून असतं. आता यातला 1-2 घटक जर का इकडे तिकडे झाले तर ऊसाचा दर खालीवर होऊ शकतो. त्यात आता साखर कारखानदारांनी 2 नव्या चोऱ्या सुरू केलेल्या आहेत. एक काटा मारायचा आणि शेतकऱ्याचा ऊस चोरायचा, दुसरं रिकव्हरी चोरायची आणि शेतकऱ्याचा म्हणजे साखर चोरायची आणि शेतकऱ्याचा दर कमी करायचा. माझं ठाम मत आहे की सोलापूर जिल्ह्यातले बहुतेक सगळे कारखाने हे रिकव्हरी चोरून शेतकऱ्याला फसवतात. त्यामुळे रिकव्हरी कमी होते म्हणून भाव कमी होतो.